ज्या वयात हातातल्या काठीचा आधार घेऊन घरात विश्रांती घ्यायची असते, त्याच वयात महाराष्ट्रातल्या एका आजीनं देशाच्या राजधानीत जाऊन विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 18 दिवस या आजी आंदोलन स्थळी होत्या. या आजींचं नाव आहे मालन फासे आजी. ना स्वतःचा नातू परीक्षेला बसला होता, ना त्यांना कुठली राजकीय लालसा होती. होती ती फक्त अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुण आवाजांची साथ देण्याची जिद्द. तब्बल 18 दिवस त्यांनी हे आंदोलन गाजवून भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढले. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की अनेक जण या आजींचे, आजींच्या जिद्दीचे आणि हिमतीचे फॅन झाले. या आजींनी पंतप्रधान मोदींबरोबरच धर्मेंद्र प्रधान आणि अगदी नितीन गडकरींनाही इथेनॉलवरून फटकारलं. आता या आजी नक्की कोण आहेत? काहीही संबंध नसताना महाराष्ट्रातून त्या आंदोलनासाठी जंतर मंतरवर कशा पोहोचल्या? गेल्या 18 दिवसात यांच्याबरोबर काय काय घडलं, हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. आंदोलन सुरू असताना एका दिवशी महाराष्ट्राच्या अहिल्यानगरच्या मातीतून आलेला एक कणखर आवाज जंतर मंतरवर घुमू लागला. तो आवाज होता मालन फासे आजींचा. तुम्हाला वाटेल मालन आजींच्या स्वतःच्या नातवानं किंवा नातीनं नीट किंवा कोणती परीक्षा दिली असेल, किंवा त्यांचा राजकारण, आंदोलन यांच्याशी पूर्वीचा काही संबंध असेल म्हणून त्या दिल्लीत आल्या असतील, तर असं काहीही नाही. मालन फासे आजी कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्या नाहीत किंवा त्यांच्या घरातही कोणी परीक्षेला बसलेलं नव्हतं. त्या आल्या होत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक कामासाठी भेट घ्यायला. झी 24 तासशी बोलतानाही त्या म्हणाल्या की मी दिल्लीत घर हवंय म्हणून पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी आले होते. याआधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घ्यायला गेले होते, पण ते काही मला भेटले नाही. त्यांना पंतप्रधान मोदी जंतर मंतरवर भेटतील हे कळलं आणि त्या बसने जंतर मंतरच्या दिशेनं म्हणजे आंदोलन स्थळी निघाल्या. तिथे शेकडो तरुण तरुणी रस्त्यावर हताश बसलेले होते, न्यायाची भीक मागत होते. आजींनी हे सगळं पाहिलं आणि आंदोलनाचा विषय समजून घेतला. जेव्हा त्यांना कळालं की या पोरांनी वर्षानुवर्ष अभ्यास केला आणि एका भ्रष्ट व्यवस्थेनं त्यांचा पेपर फोडून भविष्य अंधारात लोटलं, तेव्हा एका आईच्या, एका आजीच्या काळजाला असा काही पीळ पडला की आजींनी स्वतःचं काम बाजूला ठेवलं आणि या आंदोलनाला साथ देण्याचा निर्णय घेतला. दिवसभर उपाशी पोट घेऊन त्या आंदोलन स्थळी सगळी भाषणं, काय घडतंय हे सगळं बघत बसल्या. त्यांनी सांगितलं, माझा स्वतःचा सख्खा नातू किंवा नात परीक्षेला बसली नव्हती, पण जंतर मंतरवर गेल्यावर जेव्हा मी त्या मुलांचे चेहरे पाहिले, तेव्हा माझ्या काळजाचं पाणी झालं. सगळे मला तिथे दादी दादी म्हणून हाक मारायला लागले. अहो, माझे सख्खे नातवंड नसले म्हणून काय झालं? ही सगळी पोरं माझ्याच मातीतली नातवंड आहेत. पोरं वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करतात, मायबाप शेतात राबून कर्ज काढून त्यांना शहरात शिक्षणाला पाठवतात आणि शेवटच्या क्षणी काय तर म्हणे पेपर फुटला. सांगा, या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी काय करायचं? म्हणूनच मी माझ्या नातवंडांच्या हक्कासाठी तिथेच आंदोलनाला बसले. ज्या आंदोलनांना काहींनी हिणवण्याचा प्रयत्न केला, त्याच आंदोलनात या आजी ढाल बनून उभ्या राहिल्या आणि तेही तब्बल 18 दिवस. तब्बल 18 दिवस या वृद्ध आजी पावसा पाण्याचं अगदी प्रतिकूल परिस्थितीत त्या पोरांसोबत रस्त्यावर बसून राहिल्या. सोशल मीडियावर आजींचे व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरले. संपूर्ण देशानं पाहिलं की महाराष्ट्राची एक आजी दिल्लीत जाऊन देशाच्या शिक्षण व्यवस्थेला कसं धारेवर धरत आहे. आजी म्हणाल्या, या देशातल्या तरुणांना ज्यांनी झुरळं म्हणून अवहेलना केली, त्यांना आता या आंदोलनानं दाखवून दिलंय की झुरळं पेटून उठली की काय करू शकतात. आणि अजून नसेल कळालं तर मी त्यांना समजावून सांगते. हे झुरळं आता माघार घेणार नाहीत, कारण आज संपूर्ण देशातून, जगातून या पोरांना पाठिंबा मिळतोय. आजींचा राग फक्त शब्दांपुरता नव्हता, तर तो व्यवस्थेविरुद्धचा एल्गार होता. त्यांनीही थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तो राजीनामा देत नाही तोवर मी मागे हटणार नाही, असंही त्यांनी खडकावून सांगितलं. त्या म्हणाल्या, जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन मागे घ्यायचं नाही. मी आंदोलनाचा नेता अभिजित दिपके याला भेटले आणि त्याला स्पष्ट सांगितलं, बाळा, मागे हटू नकोस. मी मेले तरी तुझ्या स्वप्नात येईन आणि तुला साथ देईन. माघार घ्यायची नाही. मी जंतर मंतरवरच्या माझ्या नातवंडांना सांगून आले, जर या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, पेपर फोडणाऱ्यांचे हातपाय तोडायची वेळ आली तर ही आजी मागे हटणार नाही. माझं स्वतःचं कोणी तिथे शिकत नाहीये, पण रस्त्यावर उतरलेली ही सगळी पोरं पोरी माझीच नातवंड आहेत आणि मी त्यांची आजी. ही केवळ भावना नाही, तर आंदोलनाच्या रणांगणात तब्बल 18 दिवस खंबीरपणे उभ्या राहिलेल्या एका वयोवृद्ध आजींचा उद्वेग आहे. मूळच्या स्वतःच्या घराच्या हक्कासाठी आलेल्या या आजींनी जेव्हा विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहिला, तेव्हा त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि थेट आंदोलनाचाच भाग बनल्या.
त्यांनी आपल्या शब्दात पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनाही घेरलं. त्या म्हणाल्या, ज्यांना स्वतःची लेकरं नाहीत त्यांना गोरगरिबांच्या लेकरांच्या आणि त्यांच्या मायबापाच्या सुखदुःखाची काय जाणीव असणार. प्रधानांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ज्या नेत्यांची मुलं परदेशात उच्च शिक्षण घेतात त्यांना पेपर फुटीमुळे गरिबांच्या मुलाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे कसं कळणार. त्या नितीन गडकरींवरही बोलल्या. झालं असं की त्यांनी आंदोलनावेळी न्यूजपेपर वाचला आणि त्यातल्या बातमीवरून म्हटलं, नितीन गडकरींनी त्याच्या पोराचं भविष्य बघितलं, दुसऱ्याचा काय विचार केला का. पोराला कंपनी काढून दिली, कशाची तर इथेनॉलची. आता त्यामुळं गाडीचं इंजिन खराब होतं. इथेनॉल म्हणजे काय असतं काय माहीत नव्हतं. तर परत मला पोरांनी सांगितलं की उसाचं जे मळी निघते त्याच्यातून काढलेलं असतं. यावरून दिसतं फक्त दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या या आजींना आजही वाचण्याची प्रचंड आवड आहे. रस्त्यावर पडलेला वर्तमानपत्राचा कागद उचलून वाचणं आणि तिथल्या तरुणांशी चर्चा करून इथेनॉलच्या वापरापासून ते गाड्यांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामांपर्यंतच्या तांत्रिक गोष्टी समजून घेणं ही त्यांची शिकण्याची धडपड थक्क करणारी आहे. आजींनी त्या हिंसक लाठीचार्ज वेळी काय घडलं होतं तोही अनुभव सांगितला. आजी त्या दिवशी आंदोलन स्थळीच होत्या. त्या म्हणाला, धुराच्या नळकांड्या फोडल्या त्यावेळी माझ्या घशात सगळं गेलं होतं. पोरांना पोलिसांनी जनावरासारखं मारलं. मी सुरक्षित राहावी म्हणून पोलिसांनी मला उचललं आणि मेट्रोमध्ये नेऊन ठेवलं. यापूर्वी बाहेरचं जग कधीही न पाहिलेली मी आज लोक माझ्याबरोबर फोटो काढत आहेत. त्या म्हणाल्या, 2-3 दिवसात मी पुन्हा दिल्लीला जाईल आणि आंदोलनाचा भाग बनेन. पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करत 18 दिवस आंदोलनात ठाम राहणाऱ्या या आजी केवळ एका आंदोलकाची भूमिका वठवत नाही, तर तळागाळातील सामान्य माणसाचा संताप, आपुलकी आणि व्यवस्थेविरुद्धचा आवाज बनून उभ्या ठाकतात. दिल्लीतील 18 दिवसांचा वादळी लढा गाजवून जेव्हा मालन फासे आजी आपल्या मायभूमीत म्हणजेच अहिल्यानगरला पोहोचल्या, तेव्हा 18 दिवसांच्या आंदोलनानं आजींचा चेहरा थकलेला होता. अंगात त्राण उरला नव्हता, पण डोळ्यात मात्र अन्यायाच्या विरोधात उभं राहिल्याचं समाधान होतं. परतल्यावर त्यांना एका पत्रकारानं विचारलं, आजी तुम्ही 18 दिवस दिल्लीत राहिलात, तुम्हाला त्रास नाही का झाला. तेव्हा त्या म्हणाल्या, त्रास कसला विचारताय साहेब, ज्या पोरांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला त्यांच्या भविष्याची राख रांगोळी होताना पाहण्यापेक्षा मोठा त्रास दुसरा काय असू शकतो. मी आज नगरला परत आले असले तरी माझं मन अजूनही जंतर मंतरवरच अडकलंय. त्या पोरांचा लढा हा या देशाच्या भविष्याचा लढा आहे. जोपर्यंत पेपर फुटीचे हे गुन्हेगार तुरुंगात जात नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही. मालन फासे आजी ही आता केवळ एक व्यक्ती राहिलेली नाही, तर ती अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या प्रत्येक आईची, प्रत्येक आजीची प्रतीक बनली आहे. ना कोणतं पद, ना कोणती लालसा होती, ती फक्त मानलेल्या नातवंडांबद्दलची अपार माया आणि अन्यायाविरुद्धची चीड. मालन फासे आजींचा हा 18 दिवसांचा दिल्लीतील संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना सांगत राहील की लढा जेव्हा सत्याचा असतो तेव्हा वयाची किंवा नात्यांची बंधनं नसतातच. तुम्हाला या आजींच्या कहाणीविषयी काय वाटतं, त्यांच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.